यात्रेचा 5वा दिवस आणि मुख्य दिवस म्हणजे अग्निप्रवेश। अग्निप्रवेशाच्या आदल्या दिवशी अग्नी ज्या ठिकाणी पेटवली जाते त्या ठिकाणी खड्डा खणला जातो आणि दरवर्षी त्यामध्ये एक नारळ पुरला जातो। गेल्या वर्षीचा नारळ या वर्षी खोदताना दिसतो आणि नारळामध्ये जर पाणी भरपूर लागले तर पाऊस भरपूर होईल या वर्षी असा अंदाज असतो आणि जर पाणी नारळामध्ये कमी असेल तर पाऊस कमी प्रमाणात होईल अशी आख्यायिका आहे। अग्निप्रवेश करण्यासाठी एका कुंभार समाजातील माणसाच्या अंगात देवीचा संचार होतो, त्याला 7 शृंगार केला जातो। अग्निपरीक्षेसाठी देवीचा भाऊ असलेल्या वीरभद्र देवाची आराधना केली जाते। वीरभद्र देव आल्याशिवाय देवी मंदिरातून बाहेर येत नाही। वीरभद्र देवीच्या मंदिरात येऊन देवीला बाहेर आणले जाते आणि भाऊ आणि बहिणीची गळाभेट नयनरम्य डोळ्याचे पारणे फेडणारा असतो। ही गळाभेट जीवा शिवाची भेट मानली जाते। देवीच्या पुढे देवीचा भाऊ वीरभद्रदेव संचार होऊन वीरभद्रांचा पारंपरिक खेळ पुरवंत खेळला जातो। सवाद्य मिरवणूक वीरभद्रच्या मंदिरात जाऊन अग्निप्रवेशाच्या ठिकाणी येते। ठिकाणी पुरवंत खेळल्यावर 2 वीरभद्र संचारलेल्या मनुष्यांच्या जिभेतून मोठी शस्त्र ओली जाते। त्या शस्त्राला दोरी असते। ही दोरी भाऊ वीरभद्र मंदिराच्या कळसाला विळखा घालून देवी चौडेश्वरीच्या कळसापर्यंत ही दोरी ओढली जाते। दोरी देवीच्या कळसाला पोहोचल्यावर दोरा काढण्याचा विधी समाप्त होतो। अग्नीच्या पुढे अग्नीला शांत करण्यासाठी पहाटेपासूनच देवीची उपासना करण्यासाठी जलाभिषेक दुग्धाभिषेक चालू असतो। अग्निप्रवेशाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे अग्निप्रवेश करताना एक झेंडूचे फूल अग्नीमध्ये टाकला जातो। जे फूल जर कोमेजले तर अग्नीला परत शांत करण्यासाठी पूजाविधी करावी लागते। जर फूल कोमेजता चांगले ताजेतवाने राहिले तर देवीने आपल्याला अग्निप्रवेशासाठी आज्ञा दिली असे समजून अग्नी तुडविले जाते। वीरभद्र देव स्वतः चौंडेश्वरी देवीचा हात धरून अग्नी तुडवितात। हा सोहळा पाहण्यासारखा असतो। अग्नी तुडविल्यानंतर देवी मंदिरात शांत होण्यासाठी येते। वीरभद्र देव मंदिरात शांत होण्यासाठी येतात आणि अग्निप्रवेशाचा विधी समाप्त होतो। आपला चेडमी नीरेश डबरे आणि आपल्या इंस्टाग्रामवरील श्री चौडेश्वरी कर्जगी या आयडीला फॉलो करायला विसरू नका।